विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. द्वारकामाई टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ऑल इंडिया बार काउन्सिलिंगच्या एक्झामिनेशनच्या रजिस्ट्रेशनची प्रोसेसनुसार. बघा, जे विद्यार्थी LLBचा कोर्स कंप्लीट केलेला आहे किंवा जे विद्यार्थी LLBच्या शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये शिकत आहेत, ऑल इंडिया बार एक्झामिनेशन द्यावे लागते. म्हणजे तुम्ही ऑल ओव्हर इंडिया कोणत्याही कोर्टमध्ये जाऊन प्रॅक्टिस करू शकतात. आता आपण AIBच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहोत. या ठिकाणी आपल्याला ऑल इंडिया बार काउन्सिलिंग एक्झामिनेशन नोटिफिकेशन सर्च करायचं आहे, जी 2026मध्ये कंडक्ट केली जाणार आहे. बघा, इथे खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी PDF दिसते, ज्या थ्रू आपल्याला दिसतंय की 7/1 म्हणजेच 7 जानेवारी 2026ला एक नोटीस AIBच्या साईटवरती रिलीज करण्यात आलेली आहे. ती आपण ओपन करून बघूया. बघा, रिलीज केलेली नोटिफिकेशन आपण आता ओपन केलेली आहे बार काउन्सिलिंग ऑफ इंडियाची. यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट डेट्स काय असणार आहेत, ज्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, एक्झाम कशी असणार आहे, हॉल तिकीट कशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे, या सर्व डेट्स आपल्याला या ठिकाणी AIB 2026 या नोटिफिकेशनसाठी जी AIBची एक्झाम असणार आहे ती 21 एक्झामिनेशनचं नाव आहे AIB 21. बघा, या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की ज्या डेट्स आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या कशासाठी दिलेल्या आहेत. बघा, फर्स्ट जी सिरियल नंबर आहे त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर AIB 21 बिगिन्स फ्रॉम द डेट इज मोस्ट इम्पॉर्टंट 11th ऑफ फेब्रुवारी. 11 फेब्रुवारीपासून आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहेत AIBच्या एक्झामिनेशनसाठी. त्याचप्रमाणे ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर AIB क्लोज ऑन कधी क्लोज होणार आहे, तर ती 30 एप्रिल 2026 रोजी क्लोज होणार आहे. म्हणजे आपल्याला एक्झाम फॉर्म हे कधी भरायचे आहेत, 11 फेब्रुवारीपासून ते 30 एप्रिलपर्यंत. म्हणजे खूप मोठा टाईम पिरियड दिलेला आहे. या दरम्यान आपल्याला आपला रजिस्ट्रेशन फॉर्म कंप्लीट करायचा आहे, फिलअप करायचा आहे. त्याचप्रमाणे खाली काय दिलं आहे, लास्ट डेट ऑफ पेमेंट. आता यांचं पेमेंट मोड ऑनलाईन असणार आहे. पेमेंटसुद्धा आपल्याला करायचं असतं जेव्हा आपल्याला एक्झाम फॉर्म फिल करायचा आहे. मग याची डेट काय दिलेली आहे बघा, 1 मे 2026. मग 1 मे 2026 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर त्यांची फीसुद्धा पेड करायची आहे. आता या ठिकाणी अजून काही एक इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, लास्ट डेट ऑफ करेक्शन इन एक्झामिनेशन फॉर्म. म्हणजे जर आपल्याकडनं फॉर्म सिलेक्ट करताना किंवा फॉर्म फिलअप करताना सेंटर चुकीचं दिलं गेलं असेल किंवा फॉर्ममध्ये काही मिस्टेक्स झालेल्या असतील, त्या करेक्ट करायच्या असतील, तर त्याची लास्ट डेट काय दिलेली आहे, 3 मे. म्हणजे तुम्ही 11 फेब्रुवारीपासून ते 30 एप्रिलपर्यंत फॉर्म जो भरलेला आहे त्याच्यामध्ये करेक्शन करायचं असेल तर तुम्ही करेक्शन कधीपर्यंत करू शकतात, 3 मे 2026पर्यंत आपल्याला या ठिकाणी करेक्शन करता येणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला बघायचं आहे की आपलं एक्झाम भरल्यानंतर किंवा करेक्शन झाल्यानंतर त्याचं पेमेंट भरल्यानंतर ॲडमिट कार्ड कधी मिळेल. तर ॲडमिट कार्ड आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, ॲडमिट कार्ड गो लाईव्ह फॉर द कॅन्डिडेट्स. कधी मिळणार आहे ते 22 मे 2026 रोजी आपल्याला त्याचं ॲडमिट कार्ड म्हणजेच हॉल तिकीट आपल्याला मिळणार आहे. हे हॉल तिकीट घेऊन आपल्याला एक्झाम सेंटरमध्ये जिथे आपल्या हॉल तिकीटवरती मेन्शन केलेलं आहे ज्या ठिकाणी जाऊन तुम्हाला एक्झाम द्यायची आहे त्या ठिकाणी आपल्याला हॉल तिकीट घेऊन किंवा ॲडमिट कार्ड घेऊन जायचं असतं. आता त्यानंतर काय दिलं आहे, डेट ऑफ एक्झामिनेशन. बघा, आता ही डेट जी आहे ही ॲक्च्युअल डेट दिलेली, ही काही टेंटेटिव्ह डेट वगैरे नाही आहे. हे सगळ्या डेट काय आहेत, ॲक्च्युअल डेट आहेत. म्हणजेच डेट ऑफ एक्झामिनेशन ऑफ AIB 21 ती कधी डेट असणार आहे, तर 7 जून 2026ला कंडक्ट केली जाणार आहे. म्हणजे जी AIBची एक्झाम आपण फेब्रुवारीपासून फॉर्म भरणार आहोत त्याची एक्झाम कधी असणार आहे, तर 7 जूनला असणार आहे, लक्षात ठेवायचं. मग आता याच्यासाठी काही आपल्याला कंडिशन्स दिलेल्या आहेत का, की कोण फॉर्म फिलअप करू शकतं किंवा कोण अप्लाय करू शकतं, तर येस, त्या ठिकाणी काही कंडिशन्स दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा आपल्याला बार काउन्सिलिंगच्या वेबसाईटवरती जायचं आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे, काही क्रायटेरियाज दिलेला आहे. आता हा क्रायटेरिया काय असणार आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करून देतो. ही सगळी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही रीड करू शकतात. मोस्टली याच्यामध्ये काय असणार आहे, तर एक बेसिकली काय आहे बघा, कॅन्डिडेट करंटली हू देअर आर फायनल सेमिस्टर ऑफ 3rd इयर अँड 5th इयर ऑफ LLB. म्हणजे जे विद्यार्थी LLBच्या लास्ट सेमिस्टरमध्ये आहेत, 3 वर्षाचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये लास्ट सेमिस्टरला जे आहेत किंवा 5 वर्षाचा जो कोर्स असणार आहे त्याच्यामध्ये जे विद्यार्थी लास्ट सेमिस्टरमध्ये आहेत ते या एक्झामिनेशनसाठी अप्लाय करू शकतात. आणि त्याचबरोबर काय दिलं आहे बघा, एलिजिबिलिटी ऑफ लॉ ग्रॅज्युएट हू नॉट ऑब्टेन देअर डिग्रीज.
म्हणजे ह्या काही इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही रीड करून घेऊ शकतात. आणि मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं डेट मिस करायच्या नाही आहेत. या ठिकाणी आपण ज्या डेट बघितलेल्या आहेत या डेटमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की रजिस्ट्रेशन कधीपासून स्टार्ट होणार आहे आणि कधीपर्यंत एंड होणार आहे, ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर्म कशा पद्धतीने फिल करायचं आहे किंवा त्याचं पेमेंट कशा पद्धतीने करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. म्हणजे विद्यार्थी LLBच्या लास्ट इयरला आहेत किंवा लास्ट सेमिस्टरला आहेत, BLLB किंवा LLBच्या लास्ट सेमिस्टरला आहेत, अशा विद्यार्थ्यांना जर याचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही या डेट लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन स्टार्ट करायचं आहे. जेव्हा एक्झामिनेशनच्या रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट होतील तेव्हा आपण याच्यावरती एक व्हिडिओ बनवणार आहोत जेणेकरून ते तुम्हाला हेल्पफुल राहील रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला विचारू शकतात. मी तुम्हाला रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. जय हिंद, वंदे मातरम.